नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषदेच्या कारभारावर आता शिवसेना शिंदे गटानं जोरदार हल्लाबोल केलाय. प्रलंबित विकास कामं, निविदा प्रक्रियेतील विलंब आणि संभाव्य आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शिवसेना नगरसेवकांनी मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे एका वादग्रस्त कंत्राटदाराची बिलं मंजुरीवरून सुरू असलेल्या चर्चांमध्ये शिवसेना नगरसेवकांनी कोणतीही आर्थिक तडजोड केली नसल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय. वरोरा नगर परिषद प्रशासनाच्या कथित भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराविरोधात शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय. नगरसेवक खेमराज कुरेकार आणि शिवसेना नेते राजू महाजन यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. नगर परिषदेमधील अनेक विकास कामे रखडल्याचा आरोप करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही अनेक कामं सुरू न झाल्यानं शासनाचा निधी परत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका वादग्रस्त कंत्राटदाराची बिलं मंजुरीवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगलेली होती. विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी बिलं मंजुरीसाठी आर्थिक व्यवहार केल्याच्या चर्चाही सुरू झालेल्या होत्या. मात्र शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी अशा कोणत्याही व्यवहारात सहभाग नसल्याचं स्पष्ट केलंय. यासोबतच आमदार करण देवतळे यांनी संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी विधानसभा सभागृहात केली असतानाही त्यांचं देयक मंजूर करण्यात आल्याचा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आलाय. मी खेमराज प्रभाकर कुरेकार, शिवसेना शिंदे गटनेता, नगरसेवक, नगर परिषद वरोरा. माझ्यासोबत कुणाल रोयालकर आहे, नगरसेवक. आम्ही शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहोत. सध्या सोशल मीडियावर वरोरा शहरात विदर्भ मल्टी सर्व्हिसेस ज्या पाणी पुरवठा कंपनीचे कामामुळे किंवा घाण पाण्याच्या संदर्भात एका नाबालकाचा मृत्यू झाला, त्या संदर्भात आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये विचारणा केली आणि नगरपालिकेच्या सभागृहात त्याच्यावर कारवाई करण्यात यावं, त्याला बॅकलिस्टबंदी करण्यात यावं, याकरता आम्ही वारंवार प्रश्न उचलले. त्या प्रश्नाला माननीय ह्या विभागाचे आमदार यांनी सुद्धा विधानसभेत प्रश्न उचलला आणि त्या विदर्भ मल्टी सर्व्हिसेस ह्या कंपनीला काळ्या यादीत टाकावा असं माननीय विधानसभा मुंबई यांनी सुद्धा असं पत्र दिलेलं आहे. तरीसुद्धा सत्ताधारी पक्षासोबत मिलीजुली सरकार असल्यामुळे सत्ताधारी पक्षांनी त्या ठेकेदाराचे बिल 90 लाखाचे बिल अदा केले. ते बिल अदा करत असताना वरोरा नगरपालिकेला विरोधी पक्ष नेता जो आहे भारतीय जनता पक्षाचे, त्या पक्षाच्या लोकांनी प्रत्येक नगरसेवकाला 6,6 हजार रुपये दिले असं हे आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजलं. पण मी शिवसेनेचा गटनेता, शिंदे गटातला मी आणि स्वतःच कुणाल रोयालकर, आम्ही त्या पैशाला दागिनदार नाही. यांनी 6,6 हजार रुपये घेतले, त्यापेक्षा जास्त घेतले किंवा कमी घेतले आम्हाला माहीत नाही. एक मुलगा मरण पावला, निष्पाप गरीबाचा मुलगा मरण पावला, त्याच्या टाळूवरचं लोणी खाण्यात आम्ही काही एवढी आमची संवेदनशीलता संपलेली नाही. ज्यांची संवेदनशीलता संपली असेल, ज्यांनी पैसे घेतले असेल, त्यांनी खुशाल घ्यावं. ह्या वरोरा नगरपालिकेत मी शिवसेनेचा गटनेता, माझ्यासोबत रोयालकरजी आहे, हे आम्ही सदैव विरोधात राहू आणि विरोधात राहून आम्ही सत्ताधाऱ्याला वेठीत धरून गावाच्या विकासाचे, शहराच्या विकासाचे कामं करेल. हा आरोप जो 6,6 हजार रुपये घेतला, हा आरोप आम्हाला कदापि मान्य नाही. तुम्ही कोण्या देवाकडे घेऊन जा का कोण्या याच्याकडे घेऊन जा, आम्ही त्याचा ह्या आरोप जो लागलेला आहे आमच्यावर, ह्या आम्ही खंडित करत आहोत. पालिकेमध्ये नगरपालिकेच्या सुस्त प्रशासनाच्या विरोधामध्ये निवेदन दिलं की नगरपालिकेमध्ये निविदा प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक घोटाळा होत असल्याचे माझ्या लक्षामध्ये आले. कारण 3 महिन्यापूर्वी अंबादेवी मंदिरापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत डेकोरेटिव्ह पोल लावण्याचे काम मंजूर झाले होते, त्याच्या निविदाही झाल्या. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असताना सुद्धा त्या कंत्राटदाराला यांनी अजूनपर्यंत वर्क ऑर्डर दिलेला नाही आणि कुठल्याही नियमात नसताना ती निविदा बिलो असताना ती निविदा मंजुरीकरिता स्थायी समितीमुळे तो विषय त्यांनी ठेवला. हा अगदी नियमबाह्य विषय आहे, त्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एकीकडे वरोरा शहरामध्ये घाणीचे, स्वच्छतेचे विषय मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत असताना स्वच्छतेच्या तीनही विभागाच्या, स्वच्छता विभागाच्या स्वच्छतेच्या बाबतीतल्या निविदा झालेल्या आहे, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या असताना सुद्धा त्या निविदा पूर्ण केलेल्या नाही आणि बिलो दरात ज्याची निविदा आहे अशा कंत्राटदाराला यांनी वर्क ऑर्डर दिलेला नाही. म्हणून वरोरा शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न उद्भवत आहे आणि निविदा उघडण्याला उशीर करण्याचं कारण म्हणजे माझ्या मनामध्ये शंका आहे, माझा त्यांच्यावर आरोप आहे की कुठेतरी आर्थिक व्यवहार तडजोडी करण्याच्या नादामध्ये
हे लोक निविदा प्रक्रियेसाठी निविदा उघडण्यासाठी उशीर करतात, वर्क ऑर्डर देण्यासाठी उशीर करतात. काय मत असणार आहे आणि वरिष्ठांकडे काय बाजू मांडणार? सुस्त आणि निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आम्ही माननीय आमचे नेते मुकेश भाऊ दिवतळे यांच्या माध्यमातून राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे नगर विकास मंत्री आहे, यांच्याकडे आम्ही सीओची आणि प्रशासनाची तक्रार करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. आमचे सीओ आमच्या नगरसेवकांची सुद्धा फोन उचलत नाही आणि अनेक नागरिकांच्या तक्रारी अशा प्राप्त झालेल्या आहे की सीओ कधीच फोन उचलत नाही, सांगितलेले कामं होत नाही आणि फोनला प्रतिसाद सीओ देत नाहीत.